संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग ठाणे यांच्यातर्फे दर गुरुवारी होणाऱ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन ध्यानामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण जलतत्व हा विषय घेणार आहोत। आज अमावस्या आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे। पृथ्वीवर सुद्धा 70 ते 75% पाणी आहे। या पृथ्वीच्या पाण्यावरती अमावस्या आणि पौर्णिमेचा काय म्हणतो त्याला प्रभाव पडत असतो। त्यामुळे त्याच्यावरती जे म्हणतो हाय टाईड लो टाईड भरती ओघटी होत असतात। तर त्याचप्रमाणे आपल्या शरीरामधल्या पाण्यावर सुद्धा याचा परिणाम होतो आणि आपल्या शरीरातलं पाणी म्हणजेच इमोशन्स, तर ह्या इमोशन्सवर त्याचा खूप परिणाम होत असतो। तर आपल्याला आजचं जे ध्यान आहे ते बेसिकली आपल्यातलं जलतत्व बॅलन्स करायचं आहे। म्हणजे जास्त पण इमोशन्स होता कामा नये, जल जास्त पण पूर पण येता कामा नये आणि एकदम दुष्काळही पडता कामा नये। तर त्यामुळे ते बॅलन्स समत्वात असणं महत्त्वाचं आहे। कुठची गोष्ट जेव्हा समत्वात असते ना तेव्हाच त्याचा चांगला उपयोग होतो। मग तो राग असू दे, जरी आपण रागाला वाईट म्हटलं तरी काही वेळा त्याची गरज असते। जो समतोल प्रमाणात असतो राग, त्याची थोडीफार गरज असते। आणि म्हणजे कुठचंही असेल दुःख किंवा प्रॉब्लेम्स जे आपण म्हणतो त्याचीही गरज असते, कारण की त्याच्यातून आपण नवीन शिकतो किंवा ते काहीतरी आपल्याला शिकवण्यासाठी आलेले असतात, लेसन लर्निंगसाठी आलेले असतात। तर सुख आणि दुःख असे दोन्हीही असतात आपल्या आयुष्यात। तर तसंच हे जे जलतत्व आहे ते आपल्याला बॅलन्स करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। आता जलतत्व हे स्वाधिष्ठान चक्राचं तत्व आहे। तर त्यामुळे स्वाधिष्ठान चक्राशी रिलेटेड जर काही आजार तुम्हाला असतील किंवा इमोशन्स रिलेटेड, तर ते तुम्ही संकल्पामध्ये घेऊ शकता की हा माझा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे। स्वाधिष्ठान चक्राशी रिलेटेड प्रॉब्लेम म्हणजे काय, आजार म्हणजे काय, तर स्वाधिष्ठान चक्राचं जे स्थान आहे ते नाभीच्या 4 बोटं खाली असं स्थान आहे। तर त्या स्थानाच्या जवळ असणारे जे अवयव आहेत, म्हणजे विशेषतः किडनी युरिन रिलेटेड जर काही तुम्हाला आजार असेल किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड काही आजार असेल तर ते आजार या संदर्भात येतात। त्याचप्रमाणे पाणी हे जे प्रवाही आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये वाहणारं रक्त, तर हे पण पाण्याच्या अंडर येतं। तर त्याच्यामुळे आपण ह्याच्याशी रिलेटेड आजारही घेऊ शकतो संकल्पामध्ये की तो बरा व्हावा असा माझा संकल्प आहे। संकल्प हा नेहमी अफर्मेशनच्या स्वरूपात करायचा आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आणि पॉझिटिव्ह। म्हणजे मला बरं वाटलेलं आहे की हा आजार पूर्णपणे निघून गेलेला आहे। जर आपल्याला आजाराचा उल्लेखच करायचा असेल, आयदर मी हेल्दी आहे किंवा मी पूर्ण आरोग्यपूर्ण आहे असा करायचा, किंवा हा आजार पूर्णपणे निघून गेलेला आहे असा करायचा। आणि नाही तर माझ्यातलं जलतत्व बॅलन्स झालेलं आहे, कारण ह्युमन्स इज इक्वल टू इमोशन्स। त्याच्यामुळे भावना हा माणसाचा मूल, माणसाचा मुख्य गुण आहे। त्यामुळे सगळ्या ज्या काही भावना आहेत त्या ॲक्सेप्ट करणं हे आज आपल्याला मुख्य करायचं आहे। कारण बऱ्याचदा आपण आपल्या भावना, दुःख विशेषतः जवळच्या व्यक्तीचं, हे आपण ॲक्सेप्ट करत नाही। तर आपल्याला आपल्या सगळ्या भावना पहिले ॲक्सेप्ट करायच्या आणि बॅलन्सही करायचं आहे जलतत्व। तर आज आपण जलतत्वाचं बॅलन्सिंग करताना ही जलमुद्रा घेऊन हे करू शकतो। जलमुद्रा आहे ही, करंगळी हे जलतत्वाचं बोट आहे। तर जलमुद्रा घेऊन आपण आजचं जलतत्वाचं बॅलन्सिंग करू शकतो, किंवा तुम्ही नॉर्मल द्रोण मुद्रेमध्ये बसला तरी चालतं। तर आपण सुरू करूया आजचं ध्यान। सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचे। संपूर्ण शरीर शिथिल आहे। जलतत्वाचं मेडिटेशन करायला घेतल्यानंतर जोरात पाऊस यायला सुरुवात झालेली आहे। शुभ संकेत आहे।
संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित आहे. श्वास सहज येतोय जातोय. आपण 3 ओंकार करणार आहोत. बसतेस इकडे, बसतेस का? 3 वेळा ओंकार करणार आहोत. पहिला ओंकार मोठ्या आवाजात असेल, जो बाह्य जगतासाठी आहे. दुसरा ओंकार हा पुटपुटल्याप्रमाणे म्हणजे उपांशू वाणीमध्ये असेल, जो आपल्या शरीरासाठी आहे. आणि तिसरा ओंकार मनातल्या मनात असेल, जो आपल्या अंतर्मनासाठी आहे. तर आपण ओंकाराला सुरुवात करूया. इनहेल. दुसरा ओंकार उपांशू वाणीमध्ये. इनहेल. तिसरा ओंकार मनातल्या मनात उच्चार करायचा आहे. इनहेल. या ओंकाराची स्पंदनं संपूर्ण शरीरामध्ये पसरली आहेत, जाणवतात आपल्याला. आतून बाहेरून सगळं शरीर या स्पंदनांनी भरलेलं आहे, याची जाणीव. आणि आता अशी कल्पना करायची, बाहेर हा जो पाऊस पडतोय याच्यामध्ये अत्यंत मोकळ्या मनाने, कसलंही बंधन न ठेवता आपण भिजायला जायचंय. दाराबाहेर पाऊल ठेवलेलं आहे. सावकाश आपण गच्चीवर गेलेलो आहोत, जिथे कुठलंही बंधन, कुठलाही आडपडदा नसेल. आणि जो पाऊस पडतोय त्याच्यामध्ये आपण मनसोक्त भिजत आहोत. आणि ह्या पावसाचंच आपल्या मनातल्या पावसाशी काहीतरी नातं आहे. काय आहे बरं ते नातं? आपल्याला पाऊस बघून नेहमी आनंद होतो का दुःख होतं, का नको नकोसं वाटतं, का इरिटेशन होतं, का आपण कधी असा छान मनसोक्त पावसात भिजलेलोच नाही. कोणतंही बंधन न बाळगता, आडपडदा न ठेवता, जगाचा विचार न करता मनसोक्त असं या पावसात भिजतोय. आणि या पावसात भिजत असतानाच जलतत्वाचं बॅलन्सिंग आपल्या आतमध्ये करत असतानाच आपण संकल्प करायचा आहे. जो संकल्प आपण ठरवला होता, आपल्या कुलदेवी कुलदेवतेला आवाहन करायचंय. पावसात अजूनही तुम्ही भिजत आहात. जर काही इमोशन्स आले, ऑफकोर्स आपण इमोशन्सवर काम करतो, त्यामुळे ते येणं स्वाभाविक आहे, तर त्यांना अगदी मोकळं होऊ द्यायचंय. अजिबात आडपडदा न ठेवता. अश्रू आले तर अजिबात थांबवायचे नाहीये. कोणीही तुम्हाला कारण विचारणार नाहीये, त्यामुळे येऊ द्यायचे अश्रू. आणि त्याच वेळेला कुलदेवता
आणि तुमचे जे श्रद्धास्थान आहे त्यांचं स्मरण करायचंय. मास्टर्स, आपले गुरु, त्यांना आपला संकल्प सांगायचा आहे. साश्रू नयनांनी संकल्प सांगितला तरीही हरकत नाही, तो जास्त लवकर पोचतो. तर त्यांना संकल्प सांगायचा आहे की आज मी हे माझ्यातलं जलतत्व बॅलन्स करत आहे, त्यासाठी तुमचे आशीर्वाद असू द्या. आणि तुमचं मार्गदर्शनही मला हवं आहे. माझा जो आजार आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे, बरा झालेला आहे. आणि माझ्यातलं जलतत्व समत्वात आहे, बॅलन्स झालेलं आहे. म्हणजेच माझ्यातल्या भावभावना बॅलन्स झालेल्या आहेत. त्या योग्य ठिकाणी आणि योग्य मार्गाने बाहेर पडत आहेत, व्यक्त होत आहेत. हा आजचा आपला संकल्प आपण कुलदेवतेला सांगितला आहे. त्यांनीही आता आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. ते आशीर्वाद सुद्धा या पावसाप्रमाणेच तुमच्यावर बरसत आहे. आणि संपूर्ण शरीरामध्ये ते झिरपत आहे. आपल्या शरीरामध्ये त्यांच्या आशीर्वादाचा पाऊस आतपर्यंत पोहोचतोय आणि प्रत्येक पेशीतलं जलतत्व आपण बॅलन्स करत आहोत याची जाणीव. हे जल म्हणजे आशीर्वाद रूपी जे जल आपल्यावर बरसतंय ते आपल्या हृदयापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि या हृदयामधून जे रक्त सर्व शरीरात पसरतंय त्याबरोबरच संपूर्ण शरीरामध्ये ही ऊर्जा, ही पॉझिटिव्ह एनर्जी ही पसरत चालली, प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते. हृदयचक्र आणि डोळ्याचा डायरेक्ट संबंध आहे, त्यामुळे अलाउ युअर सेल्फ टू एक्सप्रेस इमोशन्स. हृदयामध्ये ज्या सगळ्या भावना आपण लपवून ठेवल्या होत्या किंवा अडवून ठेवल्या होत्या त्या सगळ्या बाहेर काढायच्या. कोणत्याही भावना असतील, जरी तुम्हाला त्या वाईट आहेत असं वाटलं तरीही त्यांना बाहेर काढायचं. अश्रून वाटे बाहेर काढलं तरीही हरकत नाही, नाहीतर श्वासावाटे बाहेर काढून टाकू शकता प्रत्येक जाणाऱ्या श्वासाबरोबर, पण बाहेर काढणं महत्वाचं आहे. राग, दुःख, गिल्ट, रिग्रेट, जे काही वाटतंय, इरिटेशन, एन्झायटी, सगळ्या जेवढ्या भावना आहेत त्या सगळ्या जेवढ्या तुम्हाला व्यक्त करता येतील, ज्या स्वरूपात बाहेर काढता येतील त्या स्वरूपात आत्ता बाहेर काढायचे. त्यांचं जे कंजेशन झालेलं आहे आणि त्यामुळे जे काही आजार निर्माण झालेले आहेत त्यांना मोकळी वाट करून द्यायची. आणि आता हे क्लेन्झिंग झाल्यानंतर आपण एक मंत्र म्हणणार आहोत. तुम्ही न म्हणता तो फक्त ऐकलात तरीही हरकत नाही. वरुणाचा जो गायत्री मंत्र आहे तो आपण आता म्हणणार आहोत 11 वेळा.
तो तुम्ही मनातल्या मनात म्हणू शकता. मी मोठ्यांनी म्हणते तो तुम्ही फक्त ऐकलात तरी चालेल. ओम जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो वरुणः प्रचोदयात्. 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 या मंत्राची स्पंदनं संपूर्ण शरीरात पसरली आणि जलदेवता आपल्यावर प्रसन्न झालेली आहे. आपण तिच्याशी एकरूप झालेले आहोत आणि आपल्यातलं जलतत्व बॅलन्स झालेलं आहे याची जाणीव. संपूर्ण शरीरामधलं जलतत्व एकदम बॅलन्स झाले. ही स्पंदनं आपल्याला जाणवतात. या मंत्राची, या गायत्री मंत्राची स्पंदनं या वातावरणात पसरली आणि आपल्या संपूर्ण शरीरातही पसरलेली आहे. आणि आता आपण काही अफर्मेशन्स म्हणणार आहोत. तुम्ही मनातल्या मनातच म्हणा. प्रत्येक वाक्य 3 वेळा म्हणायचं आहे. माझ्यातील जलतत्व मी या क्षणी संतुलित करत आहे. माझ्यातील जलतत्व मी या क्षणी संतुलित करत आहे. माझ्यातील जलतत्व मी या क्षणी संतुलित करत आहे. माझ्यातील भावभावना इमोशन्स मी या क्षणी संतुलित करत आहे. माझ्यातील भावभावना इमोशन्स मी या क्षणी संतुलित करत आहे. माझ्यातील भावभावना मी या क्षणी संतुलित करत आहे. आय लव्ह मायसेल्फ. माझं स्वतःवर अतिशय प्रेम आहे. माझं स्वतःवर अतिशय प्रेम आहे. माझं स्वतःवर अतिशय प्रेम आहे.
आय ॲक्सेप्ट मायसेल्फ ॲज आय एम. मी जशी आहे किंवा जसा आहे तसा माझा स्वीकार करत आहे. मी जशी आहे किंवा जसा आहे तसा माझा स्वीकार करत आहे. मी जशी आहे तसा माझा स्वीकार करत आहे. मी माझ्या भावना योग्य प्रकारे आणि योग्य ठिकाणी व्यक्त करत आहे. मी माझ्या भावना योग्य प्रकारे आणि योग्य ठिकाणी व्यक्त करत आहे. मी माझ्या भावना योग्य प्रकारे आणि योग्य ठिकाणी व्यक्त करत आहे. ही सगळी अफर्मेशन्स जणू काही आपण स्वतःला सांगितलं आहे. इथून पुढे आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये ती उतरावी यासाठी आपण स्वतःलाच सांगितलेलं आहे. आणि आपल्यातलं हे जलतत्व म्हणजेच इमोशन्स जेवढं शक्य होईल तेवढं आपण बॅलन्स करत आहोत याची जाणीव. पुन्हा एकदा लक्ष श्वासावर घेऊन यायचं. श्वास नाभीपर्यंत येतोय जातोय याची जाणीव. आणि आपण हे सगळे म्हटलेले मंत्र आणि अफर्मेशन्स हे आपल्यामध्ये उतरवण्यासाठी आपण पुन्हा एकदा 3 वेळा ओंकार करायचा आहे. पहिला ओंकार मोठ्याने, दुसरा ओंकार उपांशवाणीमध्ये आणि तिसरा ओंकार मनातल्या मनात असेल. जणू काही आपण आत्ता जे काही काम केलं आपल्या इमोशन्सवर त्यांना आपल्या शरीरामध्ये इंटिग्रेट करण्यासाठी आपण हा ओंकार म्हणत आहोत. इनहेल, inhale, तिसरा ओंकार मनातल्या मनात इनहेल, शरीरामध्ये आपण याचं इंटिग्रेशन केलेलं आहे. आणि आता आपल्या मास्टर्सना या संपूर्ण ध्यानासाठी आणि जे काही आपण केलं जलतत्व बॅलन्स करण्यासाठी जे काही पावलं उचलली त्यात त्यांनी जी साथ दिली त्यासाठी त्यांना कृतज्ञता व्यक्त करायची. कुलदेवी कुलदेवतेचं आपण स्मरण केलं होतं, इष्टदेवतेचं. आणि मास्टर्स त्यांना खूप खूप धन्यवाद द्यायचे. हातापायाची बोटं सावकाश हलवायचे, मानेची सावकाश हालचाल करायची. दोन्ही हाताचे एकमेकावर घर्षण करून त्याची ऊर्जा प्रथम डोळ्यांना, मानेला, हृदय चक्राला आणि नाभी चक्राला देऊन हात संपूर्ण शरीरावरून फिरवायचे. आणि जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा डोळे उघडायला हरकत नाही.
हरिओम.